Today's play activity is Nature Walk. Listen, see and feel, which comes under the category of sensory development of preschool student. So this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to use the 5 senses while going for a nature walk and to develop curiosity and to learn to discuss about things they have seen. For this we need a medium to large group of students, and material required is pencil, paper, small boxes, baskets to collect the nature objects. How we have to play this activity? Take a children on a nature walk to a park or a garden. Ask them to close their eyes for 30 seconds and listen quietly. Then ask the children to describe the sounds that they heard. Stop at the different places to hear the different sounds. List all these for later discussion. Then ask the children to lie on the grass and stretch out. Ask them to look out for 5 different plants within their reach. See if they can find any insects crawling in the grass. Then make them walk on and collect the objects which feel different in texture, like smooth stone, a rough bark, hairy leaf, soft leaf, etc. Feel and discuss. Collect the objects of different colors and leaves of different greens. Arrange the leaves from the lightest to the darkest green, or from longest to smallest, or widest to narrowest, or by different shapes. One variation is possible. After the nature walk, display in class all the different things the children have collected. Discuss the different senses they experienced. नेचर वॉक ही एक प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांच्या पंचज्ञानेंद्रियांचा विकास होतो. आपण एखाद्या वेळेस मुलांना नेचर वॉक किंवा गार्डनमध्ये घेऊन जातो, तर त्यावेळेस नुसतंच मुलं खेळत आहे असं न करता आपण टीचर्सही करू शकतात शाळेमध्ये आणि घरी पेरेंट्सही करू शकतात हे, की जर आपण गार्डनमध्ये जातो आहे तर अर्धा मिनिट आपण डोळे बंद करून बसूया आणि कुठले कुठले आवाज येत आहेत ऐक बरं असं आपण मुलाला विचारू शकतो आणि ते आवाज ओळखणे किंवा त्याच्याविषयी बोलणे. गाडीचा आवाज आहे, पक्ष्याचा आहे की स्क्विरलचा आहे किंवा बगळ्याचा आहे, असे वेगवेगळे आवाज ओळखायला सांगू शकतो. वेगवेगळ्या ठिकाणी गार्डनमध्ये थांबून त्या गार्डनचं निरीक्षण करणे, तिथे काय काय आहे, खेळणे आहेत का किंवा झाडं आहे किंवा छोटे छोटे झुडपं आहेत, आपण हेही बघायला सांगू शकतो मुलांना. त्याच्याविषयी चर्चा होऊ शकते. त्यानंतर लॉनवर मुलांना झोपवणे आणि मग डोळे बंद करून तुला आजूबाजूला कशाचे आवाज येत आहे ते बघायला सांगू शकतो. त्यानंतर डोळे उघडल्यावर तुला आजूबाजूनं कुठले 5 वेगवेगळे झाडं किंवा वस्तू दिसत आहेत ते मला सांग बरं, किंवा या लॉनमध्ये या गवतावर छोटे छोटे किडे रेंगताना दिसत आहे का तुला, तर ते आपण मुलाला विचारू शकतो. त्यानंतर आपण गार्डनमध्ये वेगवेगळ्या वस्तू मुलांना कलेक्ट करायला सांगू शकतो, की जसं वाळलेलं पान असेल, एखादं सॉफ्ट पान असतं किंवा खडबडीत टेक्स्चर असणारं पान असतं, ते आपण मुलांना गोळा करायला शोधायला सांगू शकतो. वाळलेल्या झाडाच्या खोडांचे छोटे छोटे तुकडे आपण काढू शकतो आणि छोटे छोटे दगडं आहेत, एखादं सॉफ्ट असणारं स्मूथ सरफेस असणारं चोपडा दगड किंवा खडबडीत दगडाचे छोटे छोटे तुकडे आपण ते कलेक्ट करायला मुलांना सांगू शकतो. किंवा वेगवेगळ्या रंगाचे पानं, अगदी हलका हिरवा किंवा डार्क हिरवा, असे वेगवेगळ्या रंग असणारे पानांचं आपण मुलांना कलेक्शन करायला सांगू शकतो. किंवा शाळेत आल्यानंतर ह्या पानांची एक आपण सिरीजमध्ये अरेंज करू शकतो, की हलक्या रंगापासून गडद रंग असणारं पानांची लाईन बनवणे किंवा छोट्या पानापासून मोठ्या पानापर्यंत एखादी लाईन बनवणे, किंवा अगदी छोटं आहे किंवा खूप मोठं आहे किंवा छोटे छोटे दगडं आहे आणि हळूहळू ते मोठे वेगवेगळ्या आकाराचे दगडं होत जात आहे, असंही आपण मुलांना अरेंज करायला सांगू शकतो. अशी ही एक मजेशीर ॲक्टिव्हिटी आहे. ह्याच्यामध्ये पंचज्ञानेंद्रियांचा विकास खूप चांगल्या प्रकारे होतो. त्यामुळे नेहमी पालकांनीसुद्धा गार्डनमध्ये मुलांना घेऊन जाताना हा दृष्टिकोन ठेवून आपण मुलांशी बोलायला पाहिजे.